कोणते झगेवाले म्हणतात काहीतरी ते चाबूक मारतात नाही का, अशा टाईपमधलं. हां, अशा टाईपमधलं तिला लागलं होतं. ती यायची बाबा असं मला स्थळ बघतात हे आणि माझंही करिअर नव्हतं, घर नव्हतं स्वतःचं, त्यामुळे तिच्या घरचे नाहीच म्हणत होते. तिला तिच्या घरच्यांनी तिला घरातून बाहेर काढली किंवा तू आमच्या इथं राहू नको म्हणून, तू तुझी पुढे जायचं जा किंवा त्याच्याकडे जा. निघून आल्यानंतर मग आता तिला ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न. घराची पूजा घरी पाहुणे आलेले एक आलेले, ज्यांच्याकडनं मी फ्लॅट घेतला होता ते बिल्डर माझ्या ओळखीचे होते. म्हणतो दादा असं असं झालेलं आहे, कुठलाही फ्लॅट द्या तुमचा की मी तिथं तिला ठेवू शकतो, ती राहील तिथं नाही का. मी काय करायचो बँकेत असल्यामुळं ते काम करून संध्याकाळी स्विगी झोमॅटो, मग त्यातून मी ते फूड डिलिव्हरीचं संध्याकाळी काम करायचो. की डबा घेऊन यायचो, अर्धा डबा तिला खायला द्यायचो, अर्धा डबा मी खायचो. ती काय करायची की राहिलेलं मी जेवढं जाईल तेवढं खायचं, राहिलेलं त्या बिल्डिंगच्या मागं म्हणजे नाला होता त्या नाल्यात टाकून द्यायची. आणि मग असं होता तिला रात्रीचं आहे ना कोणतरी म्हणजे ती झोपली ना की तिच्या शेजारी कोणतरी पांढरे कपडे घातलेला माणूस येऊन बसायचा, असं तिला जाणवायचं. बरं, एक दिवस गेला, 2 दिवस गेले, असं सतत तिला जाणवायला लागलं. आणि कुठल्या वेळेत जाणवायचं त्यांना? हे रात्री 12, 12:30, 1च्या दरम्यान जाणवायचा. असं करता करता महिना दीड महिना तिथं तो सतत त्रास म्हणजे आज झाला त्रास केला की 2 दिवसांनी त्रास व्हायचा. असं करता 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 हे झालं. मग मी काय केलं, ते पांढरवड्याच्या त्या दिवशी मी मित्राकडे गाडी घेतली आणि गेलो. गेल्यानंतर मस्त गेलो, व्यवस्थित प्रवास चांगला झाला. ज्यावेळेस काळूबाईचा घाट चालू झाला, पूर्ण घाट चालू झाला, घाटाला लागलो, स्टार्टिंगच झाला घाटानं, ही येडगतच करायला लागली. रडायची काय असे म्हणजे गाडीतून उडीच मारती का काय किंवा असं वाटायचं नाही का. आणि आम्ही नाही मामुशी होती, गेलो म्हणलं मामा आज परत त्रास झाला होता. म्हणजे तू ती कुठे राहत होती म्हणजे नाल्याच्याकडे लोक, म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.